नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या तमाम शेतकरी बांधवांनो, कष्टकऱ्यांनो आणि नागरिकांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ एक बातमी नाही, येणाऱ्या एका महासंकटाची पूर्वसंकल्पना आहे। निसर्गाचा एक असा भयानक प्रकोप महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन धडकला आहे, ज्याने संपूर्ण राज्य प्रशासनाचे मुख्यमंत्र्यापासून ते अगदी गावाच्या सरपंचापर्यंत सर्वांची झोप उडवून दिली आहे। तुम्ही सध्या स्क्रीनवर जो फोटो पाहत आहात तो कोणतेही सामान्य अंदाज नाही। चक्क 150 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारा वादळी वारा आणि महाराष्ट्रातील 12 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये थेट ढगफुटीचा गंभीर इशारा देण्यात आला आहे। गावाची यादी जाहीर झाली आहे, अनेक तालुक्यामध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कदाचित मोठा असेल, पण आज या व्हिडिओतील एक सेकंद तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या घरासाठी आणि शेतात घाम गाळून कमवलेल्या पिकासाठी लाख मोलाचा ठरणार आहे। जर आज तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर कदाचित प्रशासनाकडून येणारा एखादा मोठा इशारा तुमच्याकडून चुकू शकतो। म्हणूनच मी हात जोडून विनंती करतो की आज स्वतःच्या सुरक्षेसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर हा आत्ताच्या आत्ता शेअर करा। चला तर मग जाणून घेऊया या महासंकटांची संपूर्ण इन्साइड स्टोरी। मित्रांनो, महत्त्वाचा भाग म्हणजे 150 किलोमीटर वेगाने विज्ञान आणि भयानक वास्तव। मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की 150 किलोमीटर प्रति तास वेग म्हणजे नक्की काय। बऱ्याचदा आपण बातम्यामध्ये ऐकतो की ताशी 40 किमी वेगाने आणि 50 किमी वेगाने वारे वाहतील। त्या वेगात झाडाच्या फांद्या तुटतात, घरावरील प्लॅस्टिक उडून जाते। जेव्हा वाऱ्याचा वेग 80 ते 100 किमी होतो तेव्हा पत्र्याची शेड उडून जातात, जुनी झाडे सुद्धा पडतात। पण जेव्हा हा वेग 150 किलोमीटर प्रति तास या आकड्याला स्पर्श करतो तेव्हा त्याला आपण अतितीव्र चक्रीवादळ म्हणतो। हा वेग एखाद्या सुसाट धावणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनपेक्षा जास्त आहे। या वेगात निसर्गासमोर जे काही येईल ते नष्ट करण्याची ताकद या वाऱ्यामध्ये असते। या वेगाने काय नुकसान होऊ शकते? सिमेंट सोडून इतर सर्व बांधकामे धोक्यात। जी घरे कच्ची आहेत, मातीची आहेत किंवा ज्या घरावर पत्रे कौले आहेत, ती घरे हा वेग सहन करू शकत नाहीत। विजेचे खांब आणि टॉवर्स, लोखंडी आणि सिमेंटचे विजेचे मोठे खांब पत्त्यासारखे वागतात किंवा उपटून पडतात, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची वीज कित्येक दिवस खंडित होऊ शकते। शतायुषी वृक्ष कोलमडणार, रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात असलेले शेकडो वर्षाची मोठी झाडे मुळसकट उपटून पडतात, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होते। हवामान तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्रात अचानक समुद्राच्या पाण्याचे तापमान कमालीचे वाढले आहे। जेव्हा समुद्राचे तापमान वाढते तेव्हा तिथली हवा गरम होऊन वर जाते आणि तिथे एक भयानक पोकळी निर्माण होते। ही पोकळी भरून काढण्यासाठी आजूबाजूची थंड हवा चक्राकार गतीने धावून येते, यालाच म्हणतात चक्रीवादळ। दुर्दैवाने या वादळाच्या केंद्रबिंदू थेट महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे। त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे ढगफुटी म्हणजे नेमकं काय? निसर्गाचा जलप्रलय। या वादळासोबत दुसरी सर्वात मोठी भीती म्हणजे ढगफुटी। अनेक नागरिकांना वाटतं की ढगफुटी म्हणजे आकाशातून ढगाचे तुकडे पडतात की काय, पण तसं नाही। वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर जेव्हा हवेत बर्फाचे प्रमाण प्रचंड वाढते आणि डोंगराळ भागामध्ये किंवा वादळामध्ये हे ढग पुढे जाऊ शकत नाही, तेव्हा हे सर्व ढग एकाच लहान भौगोलिक क्षेत्रावर एकत्र येतात। सामान्यतः संपूर्ण महिन्याभरात जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस जेव्हा अवघ्या 1-2 तासात एकाच ठिकाणी पडतो त्याला ढगफुटी म्हणतात। म्हणजेच एका तासात 100 किलोमीटरपेक्षा जास्त पाऊस। जेव्हा अशी ढगफुटी होते तेव्हा जमिनीला ते पाणी शोषून घेण्यास वेळच मिळत नाही। डोंगरावरून पाण्याचे प्रचंड लोंढे, दगड, माती खाली धावून येतात, ज्याला आपण दरड कोसळणे म्हणतो। नदी नाल्यांचे पाणी पात्र सोडून थेट गावात आणि शहरात घुसते। अवघ्या 15 मिनिटात लोकांच्या घरात गळापर्यंत पाणी साचू शकते। हीच भीती या 12 जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात आली आहे। आणि त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे ते 12 जिल्हे नेमके धोक्याचे झोन कोणते आहेत। आता आपण त्या 12 जिल्ह्यांची सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट आणि गंभीर इशारा दिला आहे। जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आज रात्रीपासूनच तुम्हाला अत्यंत सावध राहावं लागणार आहे। पहिला भाग आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। वादळाचा पहिला भूपेंद्रवरील फटका या भागात होण्याची दाट शक्यता आहे। समुद्रात 15 ते 20 फुटाच्या लाटा उसळू शकतात। किनारपट्टीवरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे रायगड, ठाणे आणि पालघर। कोकणातील डोंगररांगा आणि मुंबईला लागून असलेला पट्टा अतिशय संवेदनशील आहे। महाड, पालुदर, कर्जत या भागातील डोंगराळ गावांना दरड कोसळण्याचा तीव्र धोका आहे। त्यानंतर पुणे आणि साताऱ्याचा घाटमाथा, लोणावळा, महाबळेश्वर आणि खंडाळा इथे ढगफुटीची शक्यता सर्वात जास्त आहे। घाटातील वाहतूक पुढील 48 तास पूर्णपणे बंद राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत। कोल्हापूर आणि सांगली 2019-2021च्या महापुराची जखम अजूनही ताजी आहे। पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पातळीवर अचानक मोठी वाढ होऊ शकते। नदीकाठच्या गावांना आता सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारी ठेवावी। त्यानंतर 5वं
नाशिक, धुळे आणि जळगाव. उत्तर महाराष्ट्रात या वादळाचा परिणाम वादळी वारे आणि मुसळधार गारपट्टीच्या स्वरूपात पाहायला मिळेल. कांदा उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष बागायतदारांसाठी हा इशारा अत्यंत गंभीर आहे. त्यानंतर मराठवाडा, संभाजीनगर आणि जालना, लातूर. मराठवाड्यात पाऊस उशिरा येतो, पण जेव्हा येतो तेव्हा अचानक विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसारखा बरसतो. येथील सकल भागातील पिकांना मोठा फटका बसू शकतो. त्यानंतर महत्त्वाचा भाव म्हणजे गावांची यादी आणि तालुक्यांची यादी कशी पाहायची. प्रेक्षको, थंबनेलवर तुम्ही पाहिलं की जिल्हे व गावांची यादी जाहीर झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यातील अतिसंवेदनशील गावांची यादी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. तुमच्या गावाची यादी कशी तपासावी? स्थानिक ग्रामपंचायत, तुमच्या गावाच्या सरपंचाकडे किंवा ग्रामसेवकाकडे प्रशासनाकडून आलेली धोकादायक गावांची यादी उपलब्ध असते. तलाठी आणि मंडळ अधिकारी, नदीकाठच्या गावामध्ये तलाट्यामार्फत दवंडी दिली जात आहे. जर तुमच्या गावाची जमीन सकल असेल तर तुमचे नाव या यादीत असू शकते. त्यानंतर तिसरं, जिल्हा प्रशासनाचे पोर्टल. प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकृत सरकारी वेबसाईट असते. उदाहरणार्थ पुणे गव्हर्नमेंट किंवा कोल्हापूर गव्हर्नमेंट इन. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे थेट अपडेट्स दिले जात आहेत. जर तुमच्या गावात डोंगरावरून पाणी येण्याचा मार्ग असेल किंवा नदीचे पाणी आधी गावात शिरले असेल तर यादीची वाट न पाहता स्वतःहून सुरक्षेची तयारी करा. त्यानंतर शेतकरी बांधवांसाठी जीवनदायी सल्ला. माझ्या शेतकरी बांधवांनो, निसर्ग जेव्हा कापतो तेव्हा सर्वात जास्त फटका या आपल्या मातीला आणि पिकांना बसतो. वर्षभराची मेहनत एका रात्रीत वाहून जाऊ नये म्हणूनच हवामानाच्या तज्ज्ञांनी आणि कृषी विद्यापीठांनी दिलेला सल्ला काळजीपूर्वक ऐका. काढणी केलेले पीक सुरक्षित करा. जर तुम्ही शेतात कोणतेही पीक काढून ठेवले असाल, उदाहरणार्थ सोयाबीन, कापूस, कांदा किंवा धान्य, तर ते शेतात उघड्यावर ठेवू नका. ते गोदामात किंवा पक्क्या छताखाली हलवा. शक्य नसेल तर ताडपदरीने ते चारही बाजूने घट्ट बांधून टाका, जेणेकरून 150 किलोमीटरच्या वेगाच्या वाऱ्याने ताडपदरी उडून जाणार नाही. गोट्याची सुरक्षा. अनेक शेतकरी जनावरांना पत्र्याच्या शेडमध्ये किंवा झाडाखाली बांधतात. वादळात झाडे उसमळून जनावरांच्या अंगावर पडू शकतात किंवा पत्रे उडून जनावरांच्या इजा होऊ शकते. जनावरांना सुरक्षित मोकळ्या पण पक्क्या भिंती असलेल्या ठिकाणी बांधा. शेतातील वीज पंप, विहिरीवरील किंवा नदीकाठच्या वीज पंप, मोटारी आत्ताच बाहेर काढून सुरक्षित उंचीवर ठेवा. कारण पूर आल्यास या मोटारी पाण्यात वाहून जातात किंवा जळून खाक होतात. फळबागच्या काळजी घ्या. द्राक्ष, केळी किंवा आंब्याच्या बागा असलेल्या शेतकऱ्यांनी झाडांना बांबूंची किंवा तारांचा आधार द्यावा, जेणेकरून वाऱ्यांच्या वेगाने झाडे कोलमाडणार नाही. नागरिकांसाठी लाईफ सेव्हिंग गाईडलाईन. शेतकऱ्यांसोबत शहरात आणि गावातील नागरिकांनी सुद्धा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काय करावे? घराबाहेर पडणे टाळा. पुढील 48 तास जोपर्यंत अत्यंत महत्त्वाचे काम नसेल तोपर्यंत महामार्ग, घाट रस्ते किंवा प्रवासाला निघू नका. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाची काळजी घ्या. जेव्हा विजा कडकतात तेव्हा घरातील टीव्ही, फ्रीज, कॅम्प्युटरचे सॉकेटमधून बाहेर काढून ठेवा. मोबाईल चार्ज करून ठेवा, कारण वीज गेल्यावर संपर्क तुटू शकतो. इमर्जन्सी किट तयार ठेवा. घरात मेणबत्त्या, काड्यापेट्या, टॉर्च, आवश्यक औषधे आणि किमान 3 दिवस पुरेल इतके पिण्याच्या पाणी आणि सुका खाऊ, बिस्किटे, चिवडा, गूळ इत्यादी साठवून ठेवा. अफवापासून लांब राहा. व्हॉट्सअपवर अनेक खोटे मेसेज आणि व्हिडिओ फिरतात. इथे ढगफुटी झाली, तिथे पूल वाहून गेला, अशा अफवावर विश्वास ठेवू नका. केवळ टीव्ही न्यूज किंवा अधिकृत सरकारी हवामान खात्याच्या अंदाजावरच विश्वास ठेवा. शेवट आणि भावनिक आव्हान. माझ्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांनो, संकट कितीही मोठे असले तरी महाराष्ट्राचा इतिहास सांगतो की आपण संकटासमोर कधीही गुडघे टेकले नाहीत. मग ते 2019चा पूर असो, कोरोनाचे संकट असो की वादळे असोत, आपण एकमेकांच्या हाताला हात धरून या संकटातून सुखरूप बाहेर पडू. प्रशासनाने आपली तयारी केली आहे. NDRFच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आता गरज आहे ते आपल्या सतर्कतेची. घाबरू नका, पण गाफीलही राहू नका. हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा एकमेव उद्देश हाच आहे की महाराष्ट्रातील एकाही भावाचे, बहिणीचे किंवा शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये. जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओमधून तुम्हाला योग्य आणि महत्त्वाची माहिती मिळाली आहे, तर हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ताच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुकवर शेअर करा. तुमच्या एका शेअर्समुळे कदाचित कोणाचा तरी जीव आणि संसार वाचू शकतो. हवामानाबद्दलच्या प्रत्येक मिनिटाचा थेट अपडेट्स आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला नक्की दाबा. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज.